विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मध्ये आपले खूप खूप स्वागत। कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत। त्यासाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा घटक आपण बघणार आहोत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी, पेपर पहिला, जो मराठी व गणित या दोन भागांमध्ये विभागलेला असतो। त्यातील गणित या भागाचा आपण अभ्यास करणार आहोत। या घटकातील आपला पुढचा उपघटक आहे दशांश अपूर्णांक, डेसिमल फ्रॅक्शन्स। तर दशांश अपूर्णांक म्हणजे काय? ज्या अपूर्णांकांचे छेद 10, 100, 1000 असे म्हणजेच या सगळ्या संख्या आपल्याला दिसतायत 10च्या पटीत आहेत, राईट? तर ज्या अपूर्णांकाचे छेद 10च्या पटीत असतात त्यांना दशांश अपूर्णांक असे म्हणतात। So what is a decimal fraction? A decimal fraction is a fraction where the denominators are the numbers such as 10, 100, 1000, etc. Or we can say that they are in a multiples of 10, right? 10 times, that is the multiples of 10. तर अपूर्णांकांचे छेद 10, 100, 1000 म्हणजे 10च्या पटीत असतात त्यांना आपण दशांश अपूर्णांक असं म्हणतो। फॉर एक्झाम्पल 5/10, 1/100, 16/1000, these are all decimal fractions, right? आता 100 म्हणजे एक शतक। या शतकाचे 10 समान भाग केले, राईट? 100चे आपण किती भाग केले? 10-10चा ग्रुप आपण केला म्हणजेच किती भाग केले आपण? 10 भाग केले म्हणजेच हा प्रत्येक भाग हा झाला दशक, राईट? म्हणजे 100चे एका शतकाचे किती दशक होणार? 10 दशक, राईट? त्याचप्रमाणे एका दशकाचे 10 समान भाग केले की प्रत्येक भाग म्हणजे एक एकक आणि एका एककाचे 10 समान भाग केले की काय होणार आहे बघा? 100चे आपण 10 भाग केले की प्रत्येक भाग झाला एक दशक, राईट? म्हणजेच आपण 10, 10, 10 असे आपण भाग करून घेतले। आता दशक म्हणजे 10, त्याचे एक भाग केले म्हणजे प्रत्येक भाग एक 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 असा झाला। आता या एककाचे पुन्हा आपण 10 भाग करणार म्हणजेच काय? तर प्रत्येक भाग हा झाला 1/10, राईट? सो धिस इज शतकाचे आपण 10 भाग केले, राईट? म्हणजेच 10/100, 10/100, 10/100 असं आपण करत गेलो, राईट? मग किती भाग होणार आहेत? 10। तसेच दशक म्हणजेच 10, प्रत्येक भाग आपण केला तर एक एकक झाला, राईट? म्हणजेच त्याचप्रमाणे एककाचे 10 भाग केले की प्रत्येक भाग झाला 1/10। आता या ठिकाणी दशांश अपूर्णांक आपल्याला दाखवायचा आहे। कसं दाखवणार आहोत बघूया आपण। या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 किती भाग केलेले आहेत? 10 भाग केलेले आहे। प्रत्येक भाग म्हणजेच किती आहे? 1/10, राईट? आता या ठिकाणी सुद्धा 10 भाग आहेत। तर या 10 भागातले हे काय आहेत? 10 पैकी 10 ग्रीन दिसतायत आपल्याला, राईट? म्हणजेच 10/10 म्हणजेच हा कंप्लीट 1 आणि या ठिकाणी हे 3 भाग रंगवलेले आहेत म्हणजेच 3/10. सो this is 10/10, that is 1, and this is 3/10,
सो दिस इज 1 अँड दिस इज 3/10. मग हा आपण कशा प्रकारे दर्शवणार आहोत अपूर्णांक? मिक्स फ्रॅक्शन मध्ये आपण दाखवतो आहोत 1 अँड 3/10. 1 3/10 हा आपण मिक्स फ्रॅक्शन मध्ये दाखवला. आता हाच 1 and 3/10 in decimal fractions we will write it as, I will write over here, this is 1 and 3/10. So 3/10, this is 1, right? So this is 1 complete, that is 10/10, and this is, out of these 10 parts 3 are shaded, 3 parts are colored, so we will denote it as 3/10. So 3/10 म्हणजेच काय? 0.3, right? That is 0.3, and this is 1. So 1 and 3/10 we will write it as 1.3. तर दशांश अपूर्णांकात आपण हे लेखन कसं केलं? 1.3. वाचन कसं केलं आपण? 1.3. आता व्यवहारी अपूर्णांकांचं दशांश अपूर्णांकात रूपांतर कसं केलं जातं ते आपण बघूया. आता आपण बघितलं 1.3/10 हे पूर्णांकयुक्त अपूर्णांक होते. म्हणजेच काय केले आपण? हा गुणाकार करून घेतलो. 10 एके 10 अधिक 3 म्हणजे 13/10, राईट? 13/10 हेच आपण दशांश अपूर्णांकात कसे लिहितो आहोत? 1.3. आता आपण बघितलं 1.3. बघूया आपण 12/10 कसं लिहिणार आहोत? येस, 1.2. खाली जे एक शून्य आहे, मग तेवढं दशांश चिन्ह आपण काय केलं? या उजव्या बाजूकडून सुरुवात करून मोजून दिलं 1.2. नेक्स्ट 8/10. अगेन आपण या उजव्या बाजूने सुरुवात करू. 1 म्हणजेच किती आहे? इथे आपण दशांश चिन्ह लिहिणार. इथे कोणताही अंक नाहीये, त्यामुळे आपण इथे 0 लिहिणार. म्हणजेच 8/10 हे दशांश अपूर्णांकात आपण लिहितो 0.8. नेक्स्ट 156/1000. अगेन काउंट these zeros, 1 2 3. So 1 2 3 आपण उजव्या बाजूने सुरुवात करणार आहोत आणि या ठिकाणी दशांश चिन्ह देणार आहोत. म्हणजेच 0.156. 5.2/100. आता हे 5 पूर्ण आहेत, ते 5 पूर्ण येणार. 2/100 1 2. सो 1. आता या ठिकाणी अंक नाही आहे पुढे, म्हणून आपण 0 देणार आणि नंतर दशांश चिन्ह येणार आहे. समजलं? सो 5.02. नेक्स्ट 28/100. अगेन 1 2. सो 1 2 here, point, decimal point will be over here. So 0.28. 12/1000. 1 2 3. Again count from right hand side. 1 2. Now third digit is not there, so write down 0 over there, and next the decimal point, so 0.012. So in this way we can write the vulgar fractions in decimal fractions. तर व्यवहारी अपूर्णांक आपण दशांश अपूर्णांकात अशा प्रकारे लिहितो. आणि त्यांचं वाचन कसं केलं जातं? 1.2, 0.8, 0.156. या ठिकाणी लक्षात घ्या कसं वाचन करायचं? 0.156, राईट? 5.02, 0.28, 0.012. तर अशा प्रकारे दशांश अपूर्णांकांचं वाचन केलं जातं, राईट? इंग्लिश मध्ये आपण वाचणार आहोत 1.2. नेक्स्ट 0.8, 0.156,
and not 156, 156. Okay, 5.02, 0.28, 0.012. So in this way we have to read the decimal fractions. आता या दशांश अपूर्णांकांचं कशा प्रकारे लेखन केलं जातं ते थोडक्यात आपण बघूया. म्हणजेच स्थानिक रूपामध्ये लिहिण्यासाठी आपल्याला या सारणीचा उपयोग करावा लागतो. शतक स्थान, दशक स्थान आपल्याला माहिती आहे. एकक आणि दशांश डेसिमल चिन्हानंतरचा म्हणजेच 1/10 आणि शतांश म्हणजे 1/100. हे लक्षात घ्या. ज्याप्रमाणे शतक आपण 100 लिहितो, दशक 10 लिहितो, तसं दशांश म्हणजे 1/10. या ठिकाणी आपलं असणार आहे दशांश चिन्ह. ओके. फर्स्ट 12/10. नाउ 12/10 म्हणजेच आपण काय करतो आहोत बघा, 12/10 यातले 10/10 अधिक 2/10. राईट. मग 10/10 म्हणजेच काय झाले, या ठिकाणी हा एक एकक झाला. बरोबर. 10/10 म्हणजे एक एकक. राईट. 10/10, 10 1 जा 10, 10 10 1 जा 10. So 1 unit and 2/10. So this will become in column of the tens column. That is 2/10. So these 2 will come over here. Right. Decimal point is here. Therefore 12/10 can be written in decimal fraction as 1.2. Right. समजलं कशा प्रकारे केलं लेखन. का केलं तर 10/10 म्हणजेच एक एकक झाले हे, आणि 2/10 हे आहे दशांश. राईट. दुसरं आपण उदाहरण घेऊया. 72/100. आता 72/100 लक्षात घ्या. या ठिकाणी this 72 is number is less than 100. Right. Therefore there is no units, tens or hundreds. Right. So this is 7/100 plus 2/100. So first that is 7 tens and 2 hundreds place. 7 will be in the tens place and 2 will be in the hundreds place because this number is smaller than the denominator. Right. So 70/100. Right. So 70/100. See here. What is 70/100? So 0 will getting cancelled. 7/10. Therefore 7 tens. Right. And 2/100. This is hundreds place 2. So we will write decimal point over here. There is no number over here. Therefore we will write 0 and we will write it in decimal fraction as 0.72. 525/100. Now next 525/100. Here 5, this is a whole number. Right. So 5 will become in the column of units. So 5 will be 5 units and 25/100 again 20/100. So 20/100 means what? 0 is getting cancelled. 2/10. So tens place 2 will come over here and 5 will become in the column of hundreds, 5 hundreds. So we will write it as 5.25. 12 and 8/100. Now 12. So what is 12? So 10 plus 2, right? So 10, that is 1 tens and 2 units and 8/100. Here 8/100. So this is 8 will come in the hundreds place, right? Therefore at the tens place we will write over 0 over here, and in the decimal fraction we will write it as 12.08. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण टेबल्स तयार करून म्हणजे स्थानिक किमतीच्या रूपात लिहिण्यासाठी अशा प्रकारे आपल्याला दशांश अपूर्णांकांचं लेखन करावं लागतं.
बघूया या ठिकाणी आपण. या ठिकाणी बघा अंक दिलेले आहेत. हंड्रेड्स प्लेस, टेन्स प्लेस, युनिट्स प्लेस, टेन्स, हंड्रेड्स अँड thousands place. So the place value of 8 at hundreds place will be 800, 100, 10, 1, 1 upon 10, 1 upon 100, 1 upon 1000. So value of 8 at hundreds place will be 800. 2, value of 2 is 20, and at units place 5 will be value is 5 only. This is 3 by 10. Next 4 upon 100 and 6 upon 1000. Okay. Now 3 upon 10 means 0.3 in decimal fraction. 4 upon 100, 1, 2, again 1, 2, so 0.04. And 6 upon 100, 1, 2, 3, 1, 2, 3, and then decimal points, so 0.006. Okay. So for example, the numbers are given over here. So 251.25, this is the number, right? The place value of 2 will be 200, 5, 50, 1, 1 only, 2, 2 upon 10, and 5, 5 upon 100. तर अशा प्रकारे ही संख्या आपण स्थानिक किमतीच्या रूपात लिहिताना कशी लिहिणार आहोत, तर 200 अधिक 50 अधिक 1 अधिक 2 छेद 10 अधिक 5 छेद 100, म्हणजेच किती झाली 251.25. मग ही संख्या आपण स्थानिक किमतीच्या रूपात कशा प्रकारे लिहिली, सर पुढे जाऊन आपण लिहिणार आहोत 2 into 100 plus 5 into 10 plus 1 plus 2 into 1 upon 10, right, plus 5 into 1 upon 100. So in this way we are writing the decimal fractions with its place value. तर स्थानिक किमतीच्या रूपात दशांश स्थानामधली जी दशांश अपूर्णांकातील संख्या कशा प्रकारे लिहिली जाते ते आपण आता बघितलेलं आहे. बघा 16.15 या ठिकाणी शतक स्थानी संख्या नाहीये. दशक स्थानी किती येणार 1, एकक स्थानी 6, या ठिकाणी 1/10 आणि 5 शतांश म्हणजे 5/100, राईट. नेक्स्ट 246, so this is 200, right. 44 दशक म्हणजे 40, 6 एकक, 4/10 आणि 7/100, राईट. तर अशा प्रकारे आपण या संख्या स्थानिक किमतीच्या रूपात लिहितो आणि त्यानंतर बेरीज या रूपामध्ये अधिक चिन्ह आपण मध्ये लिहिणार आहोत आणि ही संख्या आपण स्थानिक किमतीच्या रूपात लिहू शकतो. तर दशांश अपूर्णांकांचा उपयोग पैसे किंवा किलोग्रॅम, मीटर यामध्ये कशा प्रकारे केला जातो ते आपण बघूया. 1 रुपया म्हणजे 100 पैसे आपल्याला माहिती आहे. 5 रुपये बरोबर किती होणार 500 पैसे. मग आता 1 रुपया म्हणजे 100 पैसे, मग 0.5 रुपये बघा 0.5 रुपये म्हणजेच किती झाले बघा 0.5 म्हणजेच काय झाले तर 5/10, राईट. 5/10 म्हणजेच या ठिकाणी दशांश. मग आता 5/10 रुपये म्हणजेच किती 100 पैसे. या ठिकाणी आपण 100 ने गुणलं याला, राईट. म्हणजेच किती झाले हे गेलं 10 गुणिले 5 किती आले 50 पैसे. बघा 0.5 रुपये म्हणजेच किती आले 50 पैसे. कसे आले मी तुम्हाला दाखवलं या ठिकाणी. कारण काय 1 रुपया म्हणजे 100 पैसे, मग 0.5 आपण अपूर्णांकात लिहिले 5/10 गुणिले रुपये म्हणजे 100 पैसे, राईट. आपल्याला पैशामध्ये रूपांतर करायचंय, राईट. बट 1 रुपया म्हणजे 100 पैसे. 1 रुपी इज इक्वल टू 100 पैसा. Therefore multiplying by 100, 0 0 getting cancelled, 10 into 5 that is 50.
म्हणजे 0.5 रुपये बरोबर 50 पैसे. 3.5 रुपये बघा 3 रुपये आणि पुढचे 0.5 म्हणजे 50 पैसे म्हणजेच आपले 3.5 रुपये म्हणजे 3 रुपये 50 पैसे. हे आपण कसे लिहितो 3.5 किंवा 3.50 असं पण आपण लिहू शकतो. वी कॅन राईट इट ॲज 3.50. ओके. नेक्स्ट आता 1 रुपया म्हणजे 100 पैसे. मग 1 पैसा म्हणजेच किती येणार? आपण काय करणार 1/100 राईट. आपल्याला 1 पैसा पाहिजे मग 100 आपण या बाजूला नेले. सो 1/100 1 2 सो 1 2 and then decimal point 0 over here therefore 0.01 रुपया. तर 1 रुपया बरोबर 100 पैसे आणि 1 पैसा बरोबर 0.01 रुपया. त्याचप्रमाणे 5 पैसे म्हणजे किती येणार 0.05 रुपये. लक्षात घ्या. नेक्स्ट 10 पैसे म्हणजे 0.10 रुपये राईट. मग 0.10 म्हणजेच आपण काय लिहितो 0.1. ओके. या ठिकाणी 10 पैसे म्हणजेच आपण काय करणार तर 10 याचे आपल्याला रुपयात करायचे आहेत म्हणून या ठिकाणी 100 ने आपण भागलं बरोबर. म्हणजेच या ठिकाणी हा शून्याला शून्य गेला 1/10 म्हणजे 0.1. 75 पैसे अगेन 75/100. So count 1 2 1 2 and decimal point 0 over here. So 0.75 rupees. तर अपूर्णांकांचे दशांश अपूर्णांकात लेखन. पाव, अर्धा, पाऊण, that is 1/4, half, 3/4 हे कशा प्रकारे लिहिले जातात ते आपण आता बघणार आहोत. पाव म्हणजे 0.25, अर्धा 0.50, पाऊण 0.75, सव्वा म्हणजेच 1.25 1 and quarter, दीड 1 and half 1.50, अडीच म्हणजेच किती येणार बघा 2.5 रुपये म्हणजेच 2 रुपये आणि 50 पैसे कसे आपण लिहितो 2.50, सव्वा 2 2.25, पावणे 15 means 25 rupees less to 15. So we will write it as 14.75. राईट. पावणे 15 म्हणजेच काय 14.75, 25.5 25.50. तर व्यवहारात दशांश अपूर्णांकांचा उपयोग कशा प्रकारे केला जातो ते या ठिकाणी तुम्हाला दाखवलंय बघा. या पिझ्झाचे 8 भाग केले त्यातला एक भाग घेतला 1/8 म्हणजेच किती दशांश अपूर्णांकात आपण लिहितो 0.125. 1/4 पाव भाग घेतला म्हणजेच किती 0.25, अर्धा भाग घेतला म्हणजे 0.5 आणि 3 भाग घेतले 4 भाग केले समान त्यातला 3 भाग घेतले म्हणजे 0.75. तर हा झाला पाव, हा झाला अर्धा आणि हा झाला पाऊण. 1/4, half and 3/4. Okay. So 1/4 in decimal fraction it is written as 0.25. Half it is written as 0.5 and 3/4 is written as 0.75. काही उदाहरण आपण आता अभ्यासणार आहोत. बघूया. पावणे 5 हा अपूर्णांक दशांश रूपात कसा लिहाल. बघा पावणे 5 म्हणजे या ठिकाणी 5 पूर्ण नाहीयेत राईट. म्हणजेच 5 पूर्ण नाहीयेत म्हणजे 4 आणि पावणे म्हणजे पाऊण भाग राईट. क्वार्टर 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 पाव 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 म्हणजेच किती झाले 25 25 25 म्हणजेच 25 त्रिक 75 4.75. दॅट इज ऑप्शन नंबर 3 राईट. नेक्स्ट 72.05 हा अपूर्णांक कोणता.
72.05 बघा हा 72 म्हणजे 72 दशांश चिन्ह 05 कुठला येणार आहे बघा येस ऑप्शन नंबर 2 0.09 हा अपूर्णांक व्यवहारी अपूर्णांक रूपात कसा लिहाल आता डेसिमल मध्ये आपल्याला दिलाय दशांश अपूर्णांकात दिलाय आपल्याला व्यवहारी अपूर्णांकात लिहायचा आहे 0.09 हा कसा लिहायचा बघा या ठिकाणी आपल्याला दिसतंय टेन्स दशांश घर आणि हे आहे हंड्रेड्स म्हणजे हंड्रेड्स म्हणजे शतांश घर मग आपण हे लिहिले 9 आणि व्यवहारी अपूर्णांकात लिहायचे आहेत किती आहेत बघा दशांश चिन्हानंतर 2 घरं आहेत म्हणजेच आपण छेदामध्ये एकावरती किती शून्य देणार 2 शून्य देणार आहोत 1 2 आपण कसं मोजतो 1 2 सो 1 2 and next point so 0.09 म्हणजेच किती आले या ठिकाणी तुम्हाला दिसतंय 9/100 म्हणजेच ऑप्शन नंबर 2 is the correct answer right ऑप्शन नंबर 2 is the correct answer अपूर्णांकाचे वाचन कसे कराल 4 पर्याय आहेत आपल्या समोर 0.92 0.92 0.92 0.92 आता या अपूर्णांकाचं वाचन कसं आपण केलं आहे 0.92 आणि 92 म्हणणार नाही म्हणजेच आलं ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट आन्सर 0.92 लक्षात ठेवा वाचन करताना दशांश चिन्हानंतरच्या ज्या संख्या आहेत त्या संख्या 1 2 3 4 92 असं न वाचता प्रत्येक अंक एक एक वाचत गेला पाहिजे खालीलपैकी कोणत्या अपूर्णांकातील 8 ची स्थानिक किंमत 8 शतांश आहे तर 8 शतांश म्हणजेच काय तर 8/100 राईट 8 शतांश म्हणजे 8/100 आपण अंक आणि स्थानिक किमतीचं बघूया बघा एकक दशक या ठिकाणी दशांश आणि शतांश म्हणजेच आपल्याला 8 शतांश म्हणजे 8/100 या ठिकाणी आलेले पाहिजे मग कुठला अंक येईल बघा कुठली संख्या येईल 86.89 0.8 इथे या ठिकाणी आपलं हे दशांश चिन्ह आहे या ठिकाणी 8 दशांश स्थानात आहे या ठिकाणी पण 8 दशांश स्थानात येस थर्ड सो 6 8.6 and 8 this 8 will be at the hundredths place हे आहे 8/100 याची स्थानिक किंमत म्हणजेच ऑप्शन नंबर 3 is the correct answer 68.68 23.50 या अपूर्णांकातील 5 ची स्थानिक किंमत किती आहे या 5 ची स्थानिक किंमत आपल्याला काढायची आहे आपण स्थानिक किमतीचं असं टेबल घेऊया 2 या ठिकाणी दशक 3 एकक 5 दशांश म्हणजेच 5/10 आणि शतांश म्हणजे 0/100 मग 5/10 5 ची स्थानिक किंमत 5/10 म्हणजेच किती 0.5 उत्तर आलं ऑप्शन नंबर 2 दॅट इज 0.5 92.48 या अपूर्णांकाचे लेखन कसे कराल 92 ही संख्या दशांश चिन्ह पुढे किती आहेत दशांश चिन्हाच्या नंतर 4 आणि 8 कुठलं येणार उत्तर येस ऑप्शन नंबर 2 92.48 खालीलपैकी कोणत्या संख्येतील 3 ची किंमत 3 गुणिले 1/100 आहे 3 गुणिले 1/100 म्हणजेच किती झाले 0.03 शतांश कुठलं येणार आहे बघूया आपण येस ऑप्शन नंबर 1 बघा या ठिकाणी 3/100 0.03
करेक्ट आन्सर विल बी ऑप्शन नंबर 1. या ठिकाणी दशांश स्थानी इथे पण दशांश आणि इथे सहस्त्रांश. 52.15 या संख्येतील 5 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती? प्रश्न बघा, 52.15 या ठिकाणी 5 आहेत, हे 5 आहेत. या अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक आपल्याला हवा आहे. आपण अंक घेऊया आणि स्थानिक किंमत 5 दशक, 2 एकक, 1 दशांश आणि 5 शतांश. मग या 5 ची स्थानिक किंमत किती आली? 50. आणि या 5 ची स्थानिक किंमत किती येणार आहे? 5/100. 5/100 म्हणजेच किती? येस, 0.05. राईट, 0.05. आता यातील फरक विचारलाय. फरक म्हणजेच काय करावी लागणार आपल्याला? वजाबाकी. तर 50 वजा 0.05 ही आपल्याला वजाबाकी करायची आहे. लक्षात घ्या, 50 वजा 0.05. या ठिकाणी दशांश चिन्ह आणि पुढे काय आहेत? 2 शून्य आहेत. राईट, म्हणजेच आपण वजाबाकी करताना this will become 10. 5, this is 9. 9 minus 0, this is 9. Again this will become 9 and this is 4. So 49.95, that is option number 4. Correct answer will be option number 4. This is 9 minus 0, 9. 4 minus 0, 4. So 49.95. Option number 4 is the correct answer. 5 दशक अधिक 3 शतांश बरोबर किती? आता 5 दशक म्हणजेच किती येणार? 50. बरोबर, म्हणजेच आपण लिहूया 50 अधिक 3 शतांश म्हणजे 0.03. याची बेरीज करूया आपण. बघा, 50 अधिक 0.03. बेरीज करताना लक्षात घ्या, आपल्याला योग्य प्रकारे मांडणी करायची आहे. इथे दशांश चिन्ह, इथे काय आहेत? पुढे 0. 0 अधिक 3 3, 0 अधिक 0 0, दशांश चिन्ह 0.5 म्हणजेच उत्तर आलं 50.03. दॅट इज ऑप्शन नंबर 2. खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? आपल्याला 4 संख्या दिल्या, 0.06, 0.6, 0.006 आणि 6.0. लक्षात घ्या, या ठिकाणी 4 संख्यांपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? या ठिकाणी दिसते बघा, ही संख्या शतांश, दशांश, सहस्त्रांश आणि ही आहे एकक. दशांश चिन्हाच्या जसजसं आपण उजवीकडे जातो संख्येची किंमत कमी कमी होत जाते आणि डावीकडे हे 6 एकक म्हणजे सर्वात मोठी संख्या आहे 6. दॅट इज ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. दशांश अपूर्णांकाचं वाचन, लेखन, त्यांची स्थानिक किंमत ही कशा प्रकारे काढली जाते याबाबत माहिती आपण घेतलेली आहे. पुढच्या भागामध्ये दशांश अपूर्णांकांची बेरीज, वजाबाकी याबाबत माहिती घेणार आहोत. थँक्यू. चला तर मग BMC VTC मराठी या चॅनेलला लॉग इन करा, सबस्क्राईब करा आणि सर्वात आधी नवीन आलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळविण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. थँक्यू.